पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिंदखेडा इथं भाजपच्या वतीनं स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली। शिंदखेडा येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात शिंदखेडा शहर व जिल्हा भाजपच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 2 मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली। त्यानंतर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। स्वर्गीय अजितदादा पवार हे महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते। पक्षभेद बाजूला ठेवून एक दमदार दिलदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती। विकास कामांना प्राधान्य देणारे रोखठोक आणि दिलखुलास नेतृत्व राज्यानं गमावले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। त्यांच्या निधनानं राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलंय। पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार शिंदखेडा शहर व जिल्हा भाजपच्या वतीनं हा श्रद्धांजली कार्यक्रम शिंदखेडा येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आला होता। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब नारायण पाटील, जिल्हा सरचिटणीस DS गिरासे, तालुका अध्यक्ष दीपक बागल, शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन, गट नेते प्रतिनिधी चेतन परमार, नगरपंचायत उपनगराध्यक्ष तथा नियोजन समिती सभापती उदय देसले, बांधकाम सभापती मनोहर पाटील, महिला व बाल कल्याण समिती प्रतिनिधी अबू कुरेशी, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समिती प्रतिनिधी चंद्रकांत सोनवणे, पाणी पुरवठा समिती प्रतिनिधी दादा मराठे, नगरसेवक दीपक देसले, भाजपा प्रवक्ते सुयोग भदाणे यांच्यासह संदीप राजपूत, ज्ञानेश्वर सकट, गुलाबराव सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, दयाराम माळी, युवराज माळी, रमेश भांबरे, दगा चौधरी, जयसिंग गिरासे, पंडित सोनवणे, दीपक फुले, रवी माळी, अतुल बोरसे, राकेश बडगुजर, प्रवीण पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली। उपसंपादक अशोक गिरासे। दुर्दैवी असं निधन झालं आणि महाराष्ट्राला चटका लावून देणारी की मनाला खेद निर्माण करणारी घटना घडली। दादा म्हणजे एका अर्थाने भाऊ असतात। दादा म्हणजे एक हक्काचा माणूस असतो। दादा म्हणजे गोरगरिबांना सहज उपलब्ध होणारा माणूस असतो। आणि त्याच पद्धतीने दादांचं वागणं होतं की महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला कोणी माणूस गेला आणि त्यांना भेटला तर वास्तविकपणे त्याची चौकशी करणे, मग त्याचं जेवणापासून तर राहण्यापासून माननीय मंत्री महोदयांच्या जयकुमार माध्यमातून अनेकदा भेटण्याचा वेळ आला आणि त्या वेळेस अनेकदा वास्तविकपणे कार्यकर्त्यांची जी विचारपूस केली आणि म्हणूनच आज उपमुख्यमंत्री असताना सर्वसामान्यांचे नेते म्हणून अजितदादा सर्व भावनिक झाले। त्यांनी सांगितलं की एक पक्षपलीकडे जाऊन दादांनी मला वेळोवेळी मदत केली आणि त्या माध्यमाने दादांचं मार्गदर्शन मला नेहमी लाभत राहायचं। अगदी शिक्षण काळापासून तर त्या ठिकाणी आतापर्यंत अगदी बुधवारी त्या ठिकाणी अपघात झाला, मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा माननीय मंत्री महोदयांनी त्यांच्याशी चर्चा केली। अशा प्रकारचे एक राजकारणाचं दादा एक दिलदार व्यक्तिमत्व निघून गेल्याने एक प्रचंड अशा प्रकारची हानी आपल्या संपूर्ण राज्याची झाली। आपल्याला माहिती आहे की राज्यात अशा अनेक घटना घडल्या, त्याच्यामधली ही एक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दादांच्या गेल्याने संपूर्ण राजकारणाची नव्हे तर संपूर्ण राज्याची सर्वसामान्यांची हानी झालीच आहे। परंतु या ठिकाणी त्यांच्या परिवाराला या दुःखातनं सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो आणि दादांना या ठिकाणी चिरशांती लाभो। या ठिकाणी दादांनी प्रत्येकासाठी गोरगरिबासाठी मेहनत घेतली। अगदी सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत अथक अशा प्रकारचा काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती आणि म्हणून असे दादा या ठिकाणी गेल्याने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय नामदार महोदय जयकुमार रावल यांच्या वतीने आणि संपूर्ण शिंदखेडा शहरवासीय परिसरातील सर्व मान्यवर आणि सर्व नागरिक शिंदखेडा मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय आणि दादा आपण या ठिकाणी पुन्हा परत यावे
अशा प्रकारची परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. दादांना चिरशांती लाभो अशी प्रार्थना करतो. यानंतर भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.